नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, फेंग शुई हे शास्त्र सध्या जगभरात वापरले जात आहे. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हे शास्त्र उपयोगी ठरते. मित्रो, अनेक वर्षापासून लोक आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र अशा विविध शास्त्रांचा आधार घेतात. या शास्त्रांच्या सहाय्याने लोक आर्थिक, सामाजिक, करिअर, वास्तुदोष अशा अनेक बाबीमधील अडचणीवर मार्ग शोधतात. यामध्ये आणखी एक शास्त्र आहे ज्याचा लोक मोठ्या प्रमाणात आधार घेतात आणि हे शास्त्र म्हणजे फेंग शुई शास्त्र होय. मित्रो, फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. प्राचीन काळापासून चीनमध्ये हे शास्त्र वापरून लोक आपल्या समस्येचे समाधान शोधतात. सध्या हे शास्त्र जगभरात वापरले जात आहे. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हे शास्त्र उपयोगी ठरते. वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढविण्यासाठी फेंग शुईच्या काही खास टिप्स आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मित्रो, फेंग शुई वास्तुशास्त्रानुसार वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि रोमांस वाढविण्यासाठी प्रत्येक विवाहित जोडप्याने आपल्या खोलीत क्वार्टर्स ठेवणे आवश्यक आहे. हे क्वार्टर्स दक्षिण किंवा उत्तर दिशेतील कोपऱ्यात ठेवावे. क्वार्टर्स म्हणजे रंगहीन, पारदर्शक किंवा रंगीत षटकोनी, क्रिस्टलमध्ये किंवा क्रिस्टलीय वस्तुमानामध्ये आढळणारे सिलिकॉन डायऑक्साईड असलेले एक खनिज होय. याला फेंग शुई शास्त्रात विशेष महत्त्व आहे. मित्रो, फेंग शुई शास्त्रानुसार वैवाहिक आयुष्यात रोमांस आणि प्रेम निर्माण करण्यासाठी बेडरूमची सजावट देखील तितकीच महत्त्वाची ठरते. नात्यात नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुमचे बेडरूम गुलाबी रंगाने रंगवा. शिवाय उशीचे कवर आणि पडदे सुद्धा गुलाबी रंगाचेच निवडा. अशाने नात्यात रोमांस वाढेल आणि गोडवा टिकून राहील. मित्रो, फेंग शुई शास्त्रानुसार बेडरूम मध्ये प्रचंड पसारा करून अस्वच्छता पसरू नये. ज्या त्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात, कारण बेडरूम अस्वच्छ असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव नात्यावर देखील पडतो. नात्यात मतभेद निर्माण होतात. त्यामुळेच नेहमी बेडरूम मधील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. मित्रो, फेंग शुई वास्तुशास्त्रानुसार नात्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी सोनेरी रंगाचे मॅड्रिन डकचे जोडपे आपल्या बेडरूम मध्ये ठेवावे. हे अत्यंत शुभ असते. असे केल्याने पती पत्नी मधील मतभेद दूर होतात. नात्यात प्रेम आणि गोडवा वाढतो. शिवाय वैवाहिक आयुष्य अधिक फुलते. चीनी शास्त्रात याला प्रचंड महत्त्व आहे. मित्रो, चीनी वास्तुशास्त्रानुसार विवाहित जोडप्याने आपल्या बेडरूम मध्ये टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवणे टाळावे. या वस्तूमुळे नात्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून मतभेद, वादविवाद उद्भवतात. त्यामुळे या वस्तू शक्यतो बेडरूम ऐवजी इतर रूममध्ये ठेवून द्याव्या. तर मित्र, ही होती वैवाहिक आयुष्य फुलविण्यासाठी फेंग शुईचे कोणते उपाय आहेत याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.